जय श्रीराम मित्रांनो, उपर फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला डाएट न करता वजन कमी करायचं, फॅट लॉस कमी करायचं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम सर्वांना. सर्वांना डाएट करायचा असतो कारण की त्यांना वेट लॉस करायचं, फॅट लॉस करायचंय, पण त्यांना या गोष्टी होत नाही. ते भरपूर मनाने विचार करतात, निश्चय करतात की मी गोड खाणं बंद करेल, भात खाणं बंद करेल, जास्त कॅलरीचं फूड खाणार नाही, पण त्यांच्याकडून होत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की आपला टॉपिक हा आहे की डाएट न करता तुम्ही वजन कमी करू शकतात, फॅट लॉस करू शकतात. तुम्हाला प्रकार बदलायचे नाही, फक्त कमी खायचं. तर ते कसं आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे. पोर्शन कंट्रोल ठेवायचं मित्रांनो, म्हणजे प्रकार कमी करायचा नाही, तुम्हाला कमी खायचे. जिथं तुम्ही 4 पोळ्या खाताना तिथं 2 पोळ्यावर येऊन लागणार. जिथं तुम्ही 1 वाटी किंवा 1 बाउल राईस खाताना बॉइल्ड राईस, तर तिथं अर्धा याच्यावर येऊन लागणार. तर मित्रांनो, त्यानंतर काय झालं, पोर्शन कंट्रोल म्हणजे तुम्हाला कमीत कमी 20 ते 25% किंवा 50% पर्यंत तुम्हाला कमी खायचे, ते झालं पोर्शन कंट्रोल. दुसरं मित्रांनो, तुम्हाला स्टेप वाढवायचे, म्हणजे जेवणानंतर तुम्हाला चालायचंय, सकाळी मॉर्निंगला वॉकिंग करायची, ब्रिस्क वॉकिंग करायची, नंतर जेवणानंतर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास चालणं आहे. ही स्टेप तुम्हाला वाढायचे, म्हणजे दिवसाला कमी 8 ते 10 स्टेप हे तुमचे झाले पाहिजे. नंतर तिसरं मित्रांनो, तुम्हाला लिक्विड कॅलरी बंद करायला लागेल, कारण की लिक्विड कॅलरी बंद केलं ना मित्रांनो, तर वेट गेन हे तुमचं होणार नाहीये. वेट गेनचं हिडन कारण म्हणजे लिक्विड कॅलरी, कारण की जास्तीत जास्त कॅलरी तुमच्या शरीरात जाते. तुम्ही जर लिक्विड कॅलरी जर बंद केली, म्हणजे थंड पेय झालं, शुगर, बेकरी प्रोडक्ट वगैरे या गोष्टी झाल्या, हे जर बंद केलं ना मित्रांनो, त्यानंतर हे झालं बेकरी प्रोडक्ट मध्ये. लिक्विड कॅलरी मध्ये झालं तुम्ही बाहेरचे रस घेता वगैरे, वेगळे वेगळे कोल्ड्रिंक्स वगैरे, सॉफ्ट ड्रिंक वगैरे घेता, हे लिक्विड कॅलरी झालं. याच्याने जर तुम्ही बंद केलं ना, तर तुमचं वेट गेन होणार नाही आणि फॅट लॉस सुद्धा वाढणार नाहीये. कमीत कमी याच्याने तुमचे 300 ते 400 कॅलरी ही कमी होऊन जाईल. तरी तुमच्या बॉडीला खूप फायदा राहील आणि तुमचं लवकरात लवकर वेट लॉस, फॅट लॉस होणार आहे. ते झालं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला प्रोटीन प्रमाण हे जास्त वाढायचं, म्हणजे प्रोटीन प्रमाण जास्त वाढलं म्हणजे तुम्ही चिकन, अंडे वगैरे खाता, ठीक आहे. नाही तर तुम्ही व्हेजिटेरियन असतात तर तो पनीर आहे, डाळी वगैरे झालं, या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तुमच्या शरीरात जितकं प्रमाणात हाय प्रोटीन गेला ना मित्रांनो, तेवढं तुम्हाला भूक ही कमी लागेल. भूक कमी लागेल म्हणजे तुम्हाला चांगलं तुमच्या कमी खाल्लं जाईल आणि तुमच्या शरीरात फॅट वाढणार नाही, कारण की तुमचे मसल वरती दिसतील, फॅट आपोआप कमी होत जाईल. त्यामुळे वेट लॉस तुमच्या आरामात होऊन जाईल. मित्रांनो, हे झालं तुमचे हे काय पॉईंट आहे. त्याचा याच्यात एक कन्क्लुजन मी तुम्हाला सांगून देणार आहे, फायनल निष्कर्ष सांगून देणार आहे की तुम्हाला दिवसभरात कमीत कमी मित्रांनो 8 ते 10 स्टेप कम्प्लीट करायचे. मॉर्निंगला वॉकिंग करायची, ब्रिस्क वॉकिंग, जेवणानंतर तुम्हाला वॉकिंग करायची, नॉर्मल वॉकिंग करायची. त्यानंतर तुम्हाला लिक्विड कॅलरी बंद करायचे, बेकरी प्रोडक्ट बंद करायचे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हाय प्रोटीन घ्यायचंय, या गोष्टी करायच्या आहेत. आणि तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 किंवा 50% पर्यंत हे कमी खायचंय, पण हेल्दी खायचे. याने तुमचं डाएट न करता, म्हणजे तुम्ही रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला डाएट नाही करता, तुमचं वेट लॉस होणार आहे, फॅट लॉस होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास होता. तर हा व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं ते तुम्ही करण्याचं तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे आणि हळूहळू तुमच्या महिन्यामध्ये 2 ते 3 किलो पर्यंत तुमचं वेट आरामात कमी होत जाणार आहे. आणि तुम्हाला हे कंटिन्यू करायचं मित्रांनो. लगेच कमी दिवसात लगेच रिझल्ट येत नाही, पण तुम्ही कंटिन्यू करणार 5-5, 6-6 महिने, वर्षभर, तर तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, डाएट न करता, म्हणजे हा डाएट नाही करता तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस होणार आहे. तर असा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री